नमस्कार. हाऊसफुलच्या या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं हाऊसफुल स्वागत. राम राम गंगाराम म्हणत एक अवलिया सोंगाड्या बोट लावेल तिथे गुदगुल्या करत मराठी कलाक्षेत्रात आला. विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याने आपल्या विनोदाची सुपर फास्ट एक्सप्रेस पळवणारा हा विनोद सम्राट म्हणजे दादा कोंडके. दादांनी अजरामर केलेली विच्छा रंगमंचावर धुमाकूळ घालायला पुन्हा सज्ज होतीये तब्बल 4 दशकांनी. यावेळी नाट्यसंपदा सादर करीत आहे वसंत सबनीस लिखित, अरुण होर्णेकर दिग्दर्शित विच्छा माझी पुरी करा. खांबा नव मी अख्खा जैतापूरचा प्रकल्प आहे. लोकनाट्याला गर्दी का होत नाही? कुणाच्या लोकनाट्याला गर्दी होत नाही? म्हणजे आपल्या नाही दुसऱ्याच्या लोकनाट्याला गर्दी होत नाही असं म्हण. आणि आपल्या बी लोकनाट्याला याच्यापेक्षा तुफान गर्दी आणायची असेल तर मार्केटची बाई पाहिजे. मार्केटचीच बाई. दिग्गज रंगकर्मींनी अजरामर करून ठेवलेल्या भूमिका तरुण रंगकर्मींनी आपल्या खांद्यावर पेलणं म्हणजे एक कसोटीच. डॉक्टर लागूंचा नटसम्राट, निळू फुल्यांचा सखाराम, विक्रम गोखल्यांचा बॅरिस्टर आणि मच्छिंद्र कांबळींचा तात्या सरपंच तरुण रंगकर्मींनी खरंच प्रामाणिकपणे पेललाय. आता विच्छाची धुरा सांभाळतोय फू बाय फू फेम दिगंबर नाईक. त्याच्या बरोबरीनेच अरुण होर्णेकर, रजनी देशभ्रतार आणि संजय मोहिते या जुगलबंदीत सामील होणार आहेत. कोण आहे? अरे पाव ना. राम राम. लांब लांब राम राम. लांब लांब काय माणूस आहे? मी राम राम म्हणतोय, लांब लांब म्हणायला लागला. अहो काय शोधताय काय? लांब लांब. काय नोट बीट हरवली का? अंगठी बिंगठी घुमावली? अहो गा बसाव. अगोदर गावानं झाले तुमची काय मध्ये पिर 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 पिर. नाही तेच विचारतोय. काय शोधताय काय? बाई शोधतोय. बाई. बाई म्हणजे? बाबातला बा आणि आईतली बाई. लोकनाट्य हे नटांना मोकळं सोडायचा फॉर्म आहे आणि त्यासाठी मग विश्वास असलेले कलाकार पाहिजेत आणि मला सुदैवाने सगळे कलाकार चांगले मिळाले, त्यामुळे खूप सोपं गेलो मला. एक तुम्ही शाहीर? अरे वा. मग नाव काय म्हणाला तुमचं? इच्छा मारी 2 रुपयाला खाली जो तो उठतो ना विचारतो, जो तो उठतो ना विचारतो. कामाचं कोणी बोलतच नाही राव. बरं राहिलं. काय करता तुम्ही आता? शाहीर म्हटल्यावर काय करणार हो? काय करणार शाहीर म्हटल्यावर? लावण्या करतो, पोवाडे करतो, कटाव करतो, लोकनाट्य करतो. लोकनाट्य करता? म्हणजे मग इथे जी तुम्ही बाई शोधत होता ती तुमच्या लोकनाट्यासाठीच म्हणा की? तुमची ट्यूबलाईट लवकर लागती म्हणायची. म्हणजे पंतांची फार अशी इच्छा होती की नाट्यसंपदेची जी अनेक नाटकं आत्तापर्यंत झाली, जवळजवळ 44, त्या 44 नाटकांमध्ये एकही लोकनाट्य असं झालं नाही आणि म्हणून त्यांची एक इच्छा होती की एक अशाही तऱ्हेचं नाटक आपल्या बँकमध्ये असावं. विच्छा माझी पुरी करा हे एव्हरग्रीन नाटक आहे. लोकनाट्य आपली प्रथमच सुरुवात आहे ह्या व्यवसायात. माझं नवीन पदार्पण आहे. तर विच्छा माझी पुरी करा केलं तर लोकांपर्यंत एक नवीन नाटक, एक जुनं नाटक पुन्हा नवीन पद्धतीने आणून ते सादर करण्याची मजा येईल. तुम्ही लोकनाट्य करता पण लोकनाट्य लिहितो. तुमच्या लोकनाट्याची आयडिया, आमच्या लोकनाट्याची कल्पना. तुम्ही 1 आणि मी 2 एकूण किती झाले? 3. तिघं मिळून लोकनाट्याच्या आयडियाची कल्पना करून संपूर्ण महाराष्ट्राचं रंगमंच असं दणानून सोडायचं का सगळ्या पब्लिकनं ऑफ केलं पाहिजे? अहो पाहुणं नुसतं ऑन आहे, ऑफ 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 केलं पाहिजे. कोंबडी पळाली पाहिजे. ह्या नाटकाने संपूर्ण महाराष्ट्राला एक दादा कोंडके नावाचे खूप मोठे दिग्गज कलाकार दिलेले आहेत आणि ते शिवधनुष्य आम्हाला जेव्हा आमच्याकडे आलं तेव्हा ते कसं पेलावं हे खूप टेन्शन होतं. पण नाट्यसंपदा ही संस्था म्हणजे दर्जेदार नाटकं दिलेली आहेत आत्तापर्यंत. आज आमच्या नाट्यसंपदा या संस्थेचा वर्धापन दिन आहे 49वा आणि रसिकांचा खूप प्रतिसाद मिळाला. बरेच प्रयोग आम्ही हाऊसफुल केलेत आणि त्यामुळे आज हाऊसफुलच्या समोर बोलताना खूप बरं वाटतंय. आपलं लग्न झालंय का? त्याशिवाय पोरं होतील का? काय बी विचारलं उलटच बोलतोय माणूस. लग्नाच्या अगोदर पोरं झाली तर नाव कुणाचं द्यायचं हिथं घोळ होते ना. आणि माझ्या पोरांचं जर विचारत असाल तर माझं अजून लगीनच झालेलं नाही तर पोरं काय आबळात पडणार आहेत का काय? तुमची पोरं सोडा, शेजाऱ्या पाजाऱ्यांची तरी पोरं आहेत का नाही? शेजा पाजाऱ्यांच्या पोरं आपला जाम जीव बघा. पण एक पण माझ्या चेहऱ्यावर गेलेलं नाही. वसंत सबनीसांनी जी लिहून ठेवलंय त्यामध्ये इतकं मसाला आहे किंवा ते इतके विनोद आणि इतकं ते खचखचून भरलेलं आहे. त्यामुळे कलाकाराला फक्त जरी मला असं वाटतं की नुसतं प्रेझेंट जरी केलं, प्रॉपर आणि प्रामाणिकपणे प्रेझेंट केलं तर तो सगळा आनंद स्वानंद आपण लिखाणाच्या माध्यमातून फक्त प्रेझेंटेशन चांगलं असेल तर तो प्रेक्षकापर्यंत चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. कारण का वसंत सबनीसांची जी लिखाणच आहे ते अप्रतिम आहे.
असे स्टेज उपलब्ध नव्हते त्यावेळेला. म्हणजे थिएटर्स वगैरे नव्हते. आता आम्ही जे गोव्यात वगैरे जे केलेत ना, तिथे थिएटर वगैरे एकही नव्हतं. तिथे पार अगदी वाळूच्या ह्याच्यावरती असे प्रेक्षक पण असे समोर बसलेले असायचे. स्टेज उपलब्धच नव्हतं अजिबात तिथे. आणि त्यातूनही ते रिस्पॉन्स पण भयानक होता त्यावेळेला, आणि आताही चांगला रिस्पॉन्स आहे. मावशी, तुम्हाला मथुरेच्या बाजाराला जाता येणार नाही का? आणि जर का जायचं असाल तर मला अशील दान द्यावं लागेल. अशील दान म्हणजे तुमच्याकडे असेल तर दे थोडं दान. नंदाच्या कंदा ऐसा बघ. बाळ मुकुंदा आहा, हे घे तुझं अशिलदा. काय पानाला लावून गुलकंद देती का? डान्स करून दाखवावं लागेल, म्हणजे नाचून दाखवावं लागेल. आता वय वय असं. दरवेळी आमच्या नाटकात काहीतरी नवीन असतं, नवीन ॲडिशन्स जे काय मार्केटमध्ये घडतं त्या पद्धतीने नवीन नवीन ॲडिशन्स असतात. त्यामुळे नेहमी हे नाटक बघताना काहीतरी नवीनच बघायला मिळतं, म्हणजे तेच सेम नसतं. त्यामुळे मला असं वाटतं बऱ्याच सगळ्या ऑडियन्सनी येऊन हे नाटक जरी 5-6दा बघितलं तरी त्यांना काहीतरी वेगळं बघायला मिळेल आणि ते नक्कीच एन्जॉय करतील. म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी येऊन हे नाटक बघावं.